Students, you are learning the topic cell structure and organization. In this topic, now you are learning about the different components of the eukaryotic cell. So from eukaryotic cell, you already learn about the first 11 components from cell wall up to the रायबोझोम्स. एवढ्या कंपोनंट्सचा तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहात. इन टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट दी detailed structure of the nucleus, and this nucleus is the master cell organelle because nucleus contains all the genetic material. आणि eukaryotic cell मधला जो न्यूक्लियस असतो त्याला एक प्रॉपर डिस्टिंक्ट स्ट्रक्चर असतं, एक ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असतो, म्हणून त्याला eukaryotic सेल म्हणतात. यू मीन्स ट्रू अँड कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. म्हणून न्यूक्लियस हा जो eukaryotic सेलमध्ये असतो त्याला प्रॉपर डिस्टिंक्ट असं स्ट्रक्चर असतं. नाऊ लेट्स स्टडी अबाउट दी nucleus. So the structure of nucleus of a eukaryotic cell becomes distinct in a non-dividing cell or during interphase. म्हणजे सेलचं जोपर्यंत डिव्हिजन सुरू झालेलं नसतं तोपर्यंत न्यूक्लियसचं एक प्रॉपर एक असं स्ट्रक्चर असतं. आणि ऑर ड्युरिंग इंटरफेज म्हणजे दोन सक्सेसिव्ह जे सेल डिव्हिजन आहे त्याच्यामधली जी फेज असते की ज्यामध्ये सेल स्वतःला प्रिपेअर करत असते सेल डिव्हिजनसाठी, अशा फेजमध्ये या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर हे प्रॉपर डिस्टिंक्ट असतं. म्हणजे त्याचे जे 4 स्ट्रक्चर्स आहेत न्यूक्लियसचे 4 त्याचे पार्ट आहेत ते यामध्ये व्यवस्थित आपल्याला दिसून येतात. सो सच अन इंटरफेज न्यूक्लियस इज मेड अप ऑफ न्यूक्लियर एन्व्हेलोप, आफ्टर दॅट न्यूक्लियोप्लाझम, देन न्यूक्लियोलस अँड क्रोमॅटिन नेटवर्क असे 4 पार्ट्स त्यामध्ये दिसून येतात. दिस आउटर स्ट्रक्चर सी इन दिस इमेज, दिस आउटर स्ट्रक्चर इज न्यूक्लियर एन्व्हेलोप. त्यानंतर त्यामध्ये क्रोमॅटिन नेटवर्क आहेत. हे जे स्ट्रक्चर्स आहेत आपल्याला थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स दिसत आहेत ते काय आहेत, दिस इज अ क्रोमॅटिन नेटवर्क. त्यानंतर न्यूक्लियोप्लाझम, सेलमधलं जे फ्लुईड असतं त्याला म्हणायचं न्यूक्लियोप्लाझम, आणि त्यामध्ये हा न्यूक्लियस असतो. हे जे राऊंडेड स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियोलस. Then first point, that is the nuclear envelope. Nuclear envelope is a double walled delimiting membrane of nucleus. हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते डबल वॉलचं असतं. इट हॅज आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन असे 2 मेम्ब्रेन्स असतात. अँड द स्पेस बिटवीन दीज 2 मेम्ब्रेन इज नोन ॲज पेरिन्यूक्लियर स्पेस. अँड दिस पेरिन्यूक्लियर स्पेस इट इज अबाउट 10 to 50 नॅनोमीटर. हे जे आउटर मेम्ब्रेन आहे आणि इनर मेम्ब्रेन आहे त्यामध्ये जी जागा असते त्याला म्हणायचं पेरिन्यूक्लियर स्पेस. ओके. देन outer membrane is connected with endoplasmic reticulum at places. आता या काही जे काही जे पार्ट आहे तिथे न्यूक्लियर पोर्स तिथून हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे इट इज कनेक्टेड विथ दी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. इट ऑल्सो हार्बर्स रायबोझोम्स ऑन इट. तर न्यूक्लियोलसमध्ये जे रायबोझोम्स तयार होत असतात ते या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती सरफेसवरती असतात, अटॅच्ड असतात. मग अशा जो सरफेस असतो की ज्यावरती रायबोझोम्स आहे त्याला म्हणायचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो न्यूक्लियर मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस. या डायग्राममध्ये आपण जर बघितलं तर हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते कंटिन्युअस नाही आहे. इट शोज सम स्पेसेस. इथे काही आपल्याला एम्प्टी स्पेसेस दिसत आहेत. these are the nuclear pore, but actually these are not empty. These nuclear pores are guarded by pore complexes. Okay. हे जे न्यूक्लियर पोर्स आहेत ते पोर कॉम्प्लेक्सेसनी गार्ड झालेले असतात, विच रेग्युलेट फ्लो ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड इन रिव्हर्स डायरेक्शन. कोणतेही सबस्टन्स फ्लो करायचे असतील न्यूक्लियोलसपासून सायटोप्लाझममध्ये आतून बाहेर किंवा बाहेरून आत, सायटोप्लाझममधून परत न्यूक्लियोप्लाझममध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये, तर हा जो फ्लो आहे तो रेग्युलेट करण्याचं काम ह्या न्यूक्लियोपोर्सचं असतं. देन द इनर मेम्ब्रेन इज लाईन्ड बाय न्यूक्लियर लॅमेला. न्यूक्लियर एन्व्हेलोपचं जे इनर मेम्ब्रेन आहे, आता हे न्यूक्लियर एन्व्हेलोपचं आउटर मेम्ब्रेन आहे, त्यानंतर हे इनर मेम्ब्रेन आहे. ह्या दोघांमधली जी स्पेस आहे इट इज पेरिन्यूक्लियर स्पेस. अँड दिस इनर मेम्ब्रेन is guarded by this fiber-like structure known as nuclear lamella, and this nuclear lamella is a network of protein fibers. हे जे nuclear lamella आहे ते protein fibers नेटवर्क आहे that helps in maintaining shape of nucleus. न्यूक्लियसचा शेप मेंटेन करण्यासाठी हे युजफुल असतात फायबर्स.
हे जे व्हाईट स्ट्रक्चर्स आहेत, व्हाईट फायबर्स आहेत, दिस इज न्यूक्लियर लॅमेला. देन the two membranes along with perinuclear space help in separating nucleoplasm from cytoplasm. म्हणजे ओव्हरऑल जे न्यूक्लियर एन्व्हलप आहे, इट इज युजफुल टू सेपरेट दी न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. हे जे फ्लुईड आहे न्यूक्लियसमधलं आणि बाहेरचं सायटोप्लाझम जो आहे तो सेपरेट करण्याचं काम ह्या न्यूक्लियर एन्व्हलपचं असतं. आणि न्यूक्लियसला जो प्रॉपर शेप आहे तो आणि प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर आहे ते न्यूक्लियर लॅमिनामुळे मेंटेन राहतं. देन न्यूक्लिओप्लाझम. द न्यूक्लिओप्लाझम और कॅरिओलिम्फ. न्यूक्लिओप्लाझमला दुसरा वर्ड आहे कॅरिओलिम्फ. कॅरिओन मीन्स न्यूक्लियस अँड लिम्फ मीन्स द फ्लुइड. ओके, सो कॅरिओलिम्फ contains various substances like nucleic acids which are responsible for to formation of DNA. Okay, then proteins, protein molecules, then minerals, salts, etc. and it contains chromatin network and न्यूक्लिओलस. हे जे न्यूक्लिओप्लाझम आहे त्यामध्ये त्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड असतात, प्रोटीन मॉलिक्युल्स असतात, मिनरल्स असतात, अगेन सॉल्ट्स असतात आणि त्यामध्ये मेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे क्रोमॅटिन नेटवर्क, की त्यामध्येच DNA म्हणजे जेनेटिक मटेरियल असतं आणि दिस सेंट्रल सर्क्युलर स्ट्रक्चर इज द न्यूक्लिओलस. ओके, देन न्यूक्लिओलस इज नॉट बाउंड बाय सेल मेम्ब्रेन. हे जे न्यूक्लिओलस असतो तो सेल मेम्ब्रेनने बाउंड झालेला नसतो. इट इज मेडअप ऑफ RNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स. आता हा जो न्यूक्लिओलस आहे तो RNA मीन्स रायबोझोमल RNA मीन्स रायबोज न्यूक्लिक ॲसिड अँड रायबोझोमल प्रोटीन्स याने तयार झालेला असतो. अँड इट इज नोन ॲज द साईट ऑफ रायझोम बायोजेनेसिस. म्हणजे रायझोमचं जे फॉर्मेशन आहे, बायोजेनेसिस मीन्स बायोलॉजिकल फॉर्मेशन, जे रायझोम्स आहे ते या न्यूक्लिओलसमध्ये होत असतं. सी दिस इमेज, दिस ओव्हरऑल स्ट्रक्चर इज द सेलमधला हा न्यूक्लियस, त्यामध्ये हा न्यूक्लिओलस आहे. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण जर बघितलं सो इट इज कंपोज्ड ऑफ प्री रायबोझोम असेंब्ली. म्हणजे हे जे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे, ग्रॅन्युलर कंपोनंट्स आहेत, इट इज प्री रायबोझोम असेंब्ली. देन फायब्रिलर सेंटर, हे जे आहे ते काय फायब्रिलर सेंटर आहे. देन डेन्स फायब्रिलर कंपोनंट, हे जे आहेत ते डेन्स फायब्रिलर कंपोनंट्स आहेत. याने हा रायबोझोम बनलेला असतो, याने हा न्यूक्लिओलस बनलेला असतो आणि या न्यूक्लियसमधूनच रायबोझोम्स प्रोड्यूस केले जातात. रायबोझोमचं सिंथेसिस होतं. Then depending on synthetic activity of cellच्या function wise there are one or more nucleoli present in the nucleoplasm. Single असेल तर nucleolus and the plural form of the nucleolus is the nucleoli. तर काही सेल्समध्ये nucleolus जास्त असतात, more than one, so it is a nucleoli. So it is the number of nucleolus is depend on the activity of that cell. Then cells of oocyte is the female reproductive gamete, contain large nucleus. Here see this image, here this is a nucleolus, this is a oocyte आणि यामध्ये हे जो सेंट्रल स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे तर न्यूक्लिओलसचं आहे. यामध्ये आपल्याला डिस्टिंक्ट असा न्यूक्लिओलस दिसतो. वेअर ॲज इन अ स्पर्म सेल्स दीज आर मेल गॅमेट्स कंटेन स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस वन, म्हणजे डिस्टिंक्टली किंवा ठळकपणे न दिसणारा न्यूक्लिओलस त्यामध्ये असतो. तर प्रॉपर आयडेंटिफाय करता येत नाही. देन न्यूक्लिओलस appear as a dense spherical bodies present near chromatin network. हा जो न्यूक्लिओलस आहे अशी एक डेन्स बॉडी असते, सर्क्युलर बॉडी असते की ज्याला कोणतेही आउटर मेम्ब्रेन नाही आहे आणि हे जे स्ट्रक्चर असतं ते हे जे क्रोमॅटिन सगळं नेटवर्क आहे त्याच्या जवळ सिच्युएट झालेलं असतं, त्याची पोझिशन तिथे असते. आणि हे जे न्यूक्लिओलस आहे ते प्रोड्यूस RNA मीन्स रायबोझोमल RNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स विच आर देन ट्रान्सपोर्टेड टू सायटोप्लाझम. हे सायटोप्लाझममध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात न्यूक्लिअर पोर्समधून अँड आर असेंबल्ड टुगेदर टू फॉर्म रायबोझोम. आणि हे दोन्ही कंपोनंट्स एकत्र येतात आणि रायबोझोम्स फॉर्म करतात. Then chromatin material. Nucleus contains genetic information in the form of chromosomes. जर हे जे
क्रोमॅटिन मटेरियल आहे किंवा हा जो न्यूक्लियोप्लाझम असतो त्यामध्ये क्रोमॅटिन मटेरियल असतं. तर हा जो न्यूक्लियस आहे यामध्ये हे जे आतमध्ये स्ट्रक्चर आहे ते क्रोमॅटिन मटेरियलचं असतं आणि ते जेनेटिक इन्फॉर्मेशन त्यांच्यामध्ये असते इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये, विच आर नथिंग बट DNA मॉलिक्युल्स. त्यांनाच काय म्हणायचं, DNA मॉलिक्युल्स असोसिएटेड विथ प्रोटीन्स. हे जे आतले क्रोमोझोम्स आहेत ते आपण त्याचं स्ट्रक्चर जर प्रॉपर बघितलं तर हा एक त्यामधला एक क्रोमॅटिन फायबर आहे. ओके, तर या क्रोमॅटिन फायबरला इथे DNA अटॅच झालेले आहेत. असं हे स्ट्रक्चर आहे. देन इन अ नॉन डिवायडिंग सेल, म्हणजे ज्या सेलचं डिव्हिजन अजून स्टार्ट झालेलं नाही आहे, इन अ नॉन डिवायडिंग सेल द क्रोमोझोम्स ॲपियर ॲज थ्रेड लाईक. तर इथे बघू शकता ही नॉन डिवायडिंग सेल आहे आणि यामध्ये क्रोमोझोम्स थ्रेड लाईक आहेत आणि त्यांचं एक डिस्टिंक्ट असं खूप असं एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, एक मास तयार झालेला आहे. ओके, सो ॲपियर ॲज अ थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅन नॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली. तो प्रत्येक क्रोमोझोम आपण इंडिव्हिज्युअली आयडेंटिफाय करू शकत नाही. दिस नेटवर्क इज नोन ॲज क्रोमॅटिन मटेरियल. असं क्रोमोझोमचं जे थ्रेड लाईक नेटवर्क असतं त्याला म्हणायचं क्रोमॅटिन मटेरियल. देन द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स DNA, हिस्टोन हे जेनेटिक मटेरियल, युकॅरियोटिक सेलमधलं जे जेनेटिक मटेरियल तयार करण्यासाठी लागणार आहे प्रोटीन आहे, हिस्टोन प्रोटीन. अँड काही असतात ते नॉन हिस्टोन प्रोटीन्स अँड RNA. एवढं त्या क्रोमॅटिन मटेरियलमध्ये असतं. इथे आपण बघितलं तर हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते हिस्टोन्स आहेत, DNA आहेत आणि अजूनही त्यामध्ये नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात, RNA असतो, रायबोज न्यूक्लिक ॲसिड, DNA मीन्स डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. असा हा न्यूक्लियस तयार असतो आणि हे क्रोमॅटिन नेटवर्क आहे. आणि जेव्हा कंडेन्सेशन होतं, तर कंडेन्सेशन केव्हा होतं, जेव्हा सेलमध्ये डिव्हिजन होत असतं. मायटॉसिस, मिओसिस या सेल डिव्हिजनच्या प्रोसेस आहेत. तर या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज अशा ज्या 4 फेजेस असतात त्यामधली जी मेटाफेज आहे त्यामध्ये आपल्याला डिस्टिंक्ट असा एक कंडेन्स्ड क्रोमोझोमचं स्ट्रक्चर दिसतं आणि ते अशा फॉर्ममध्ये असतं. ओके, त्यामध्ये सेंट्रोमियर असतो आणि त्यांनी हे क्रोमॅटिड्स त्याला अटॅच झालेले असतात. हे काय आहेत, क्रोमॅटिड्स आहेत. असं डिस्टिंक्ट स्ट्रक्चर असतं मेटाफेजमध्ये. आणि हे जी सगळ्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेस आहेत हे तुम्ही सेल डिव्हिजन या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहात. आता हा जे क्रोमोझोम्स असतात ते एका स्पेसिससाठी हा क्रोमोझोम नंबर फिक्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन ह्युमन बिईंग द क्रोमोझोम नंबर इज 46. ह्युमन बिईंग्स असतील तर क्रोमोझोम नंबर हा 46च असतो. अदर जर कोणत्या स्पेसिस असतील तर त्यांचा क्रोमोझोम त्यांच्या स्पेसिससाठी फिक्स असतो. देन इन सम रिजन्स ऑफ क्रोमॅटिन DNA इज मोर. आता क्रोमॅटिनमधले आपण जे मटेरियल बघितलं सगळं क्रोमॅटिन नेटवर्कचं, तर त्यामध्ये काही ठिकाणी DNA हा जास्त अमाऊंटमध्ये असतो अँड इज जनरली ॲक्टिव्ह कॉल्ड युक्रोमॅटिन. आणि तो जो पार्ट आहे क्रोमोझोमचा तो जनरली कसा असतो, ॲक्टिव्ह असतो, त्याला म्हणायचं युक्रोमॅटिन. तर या थ्रेडमध्ये हा जो पार्ट आहे तो युक्रोमॅटिनचा पार्ट आहे, यामध्ये DNA जास्त आहे, त्यामुळे हा कसा आहे, ॲक्टिव्ह फॉर्म आहे. आणि काही रिजन जे असतात, सम रिजन्स दॅट कंटेन मोर ऑफ प्रोटीन्स, त्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात आणि DNA कमी असतो. युक्रोमॅटिनमध्ये DNA जास्त असतो. आणि दुसरा जो पार्ट आहे हेट्रोक्रोमॅटिन, त्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात आणि DNA कमी असतो. अँड आर जेनेटिकली इनर्ट, ते जेनेटिकली इनर्ट असतात, म्हणजे ॲक्टिव्हिटी कमी नसते किंवा कमी असते ॲक्टिव्हिटी, असा जो पार्ट असतो. कारण त्यामध्ये जेनेटिक मटेरियल कमी आहे आणि प्रोटीन्स जास्त आहे, त्यामुळे जेनेटिकली ते कसे असतात, इनर्ट असतात, म्हणजे लेस ॲक्टिव्ह किंवा ॲक्टिव्हिटी नसते. असा जो पार्ट असतो तो हेट्रोक्रोमॅटिन. मग यामध्ये हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त आहेत, हा हेट्रोक्रोमॅटिनचा पार्ट आहे. देन फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. आता न्यूक्लियस जो आहे इट इज नोन ॲज मास्टर सेल ऑर्गनल, कारण त्या इंडिव्हिज्युअलचं सगळं जे जेनेटिक मटेरियल आहे, त्याची कॅरेक्टर्स असतील, त्याचं सेक्स डिटर्मिनेशन असेल, हे सगळं त्या जेनेटिक मटेरियलवरती डिपेंड असतं, त्यामुळे ह्याला मास्टर सेल ऑर्गनेल असं म्हटलं जातं. सो द फर्स्ट फंक्शन ऑफ द न्यूक्लियस इज द न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. त्या इंडिव्हिज्युअल्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे जेनेटिक, ती सगळी न्यूक्लियसमध्ये असते. हेन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. आता हेरिडिटी म्हणजेच जेनेटिक म्हणजे कॅरेक्टर्स आहेत,
किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते फर्स्ट जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्समिट होत असतात. फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, फ्रॉम पेरेंट्स टू देअर चाइल्ड जेनेटिक मटेरियल ट्रान्समिट होत असतं. त्यामुळे एका फॅमिलीमध्ये आपल्याला काही प्रमाणात सिमिलॅरिटीज दिसून येतात, पण कम्प्लिटली सिमिलॅरिटीज नसतात, कारण तिथे रिकॉम्बिनेशन होत असतं. मग ही जी हेरिडिटी आहे, मीन्स ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, यासाठी हा न्यूक्लियस इम्पॉर्टंट असतो, कारण न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. अगेन इट फॉर्म्स व्हेरिएशन. आता रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झाल्यामुळे व्हेरिएशन्स फॉर्म होतात, व्हरायटीज फॉर्म होतात. देन द सेकंड फंक्शन इज it is the site for synthesis of DNA, RNA and ribosomes. Deoxyribose न्यूक्लिक ॲसिड, रायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि रायबोझोम्स हे सुद्धा हे न्यूक्लियसमध्येच तयार होत असतात. देन थर्ड फंक्शन इज इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. आता यांच्यामध्ये जे रायबोझोम्स तयार होतात ते प्रोटीन सिंथेसिस करतात. हेन्स द न्यूक्लियस इज ऑल्सो important in protein synthesis. Then the fourth is chromosome नंबर बीइंग कॉन्स्टंट फॉर ए स्पेसीज. एक पर्टिक्युलर स्पेसीज असेल तर त्यामध्ये क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट असतो. म्हणजे आता ह्युमन बिईंग्समध्ये 46 क्रोमोझोम्स हे कॉन्स्टंट असतात, त्यांच्या चाइल्डमध्ये सुद्धा 46च क्रोमोझोम असणार. इट इज इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडी. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल्सचा जो फायलोजेनेटिक स्टडी असतो. आता फायलोजेनेटिक स्टडी म्हणजे फायलोजेनी म्हणजेच काय, तर जे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत किंवा वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचा रिलेशनशिप्सचा स्टडी ऑफ रिलेशनशिप्स अमंग डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट, म्हणजे ते कसे इव्होल्युशन त्यांच्यामध्ये होत गेलं, तर याचा जो स्टडी आहे त्याच्यासाठी हे क्रोमोझोम नंबर चा यूज होतो. ओके, सो दीज आर सम फंक्शन्स ऑफ द न्यूक्लियस. Here is the diagram which is given in your textbook, ultrastructure of nucleus. तर या पुन्हा आपण जे काही पॉईंट स्टडी केले ते या डायग्राम थ्रू रिपीट करूया. आता यामध्ये बघू शकता, दिस इज द आउटर मेम्ब्रेन. हे जे आहे ते आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे, हे जे आहे ते इनर मेम्ब्रेन. आणि या दोन्ही मेम्ब्रेनमधली जी स्पेस आहे त्याला म्हणायचं पेरी न्यूक्लिअर स्पेस. आणि त्यानंतर जिथे जेनेटिक DNA जास्त, जिथे हे काही पॉईंट आहेत, हेट्रोक्रोमॅटिन. ओके, दिस इज हेट्रोक्रोमॅटिन. देन क्रोमॅटिड थ्रेड्स म्हणजे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहेत. देन क्रोमोसेंटर आहे इथे. कॅरिओझोम्स आहेत. कॅरिओझोम्स म्हणजेच तिथे डेन्सली असे काय आहेत तर हेट्रोक्रोमॅटिक रिजन्स आहेत. हेट्रोक्रोमॅटिन आहे आणि त्याचं स्ट्रक्चर साधारण न्यूक्लिओलससारखं सर्क्युलर असतं. कॅरिओलिम्फ म्हणजेच न्यूक्लिओप्लाझम जो सेलमध्ये असतो तो. परत ह्या क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये आपल्याला हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे दिसतात. हेट्रोक्रोमॅटिन इथे हे जे आहे इथे हेट्रोक्रोमॅटिन आहे. हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे जिथे प्रोटीन्स जास्त असतात आणि DNA कमी असतो आणि जेनेटिकली ते इनर्ट असतात. काही ठिकाणी युक्रोमॅटिन असतात, म्हणजे तिथे DNA जास्त असतो, त्यामुळे ते जेनेटिकली ॲक्टिव्ह असतात. सो दिस इज दी अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियर. आणि ही इथे न्यूक्लिओलस आहे, रायबोझोम सिंथेसाइज करतो. सो दिस इज द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस अँड दिस इज ऑल अबाउट दी न्यूक्लियस. थँक्यू.